गुड मॉर्निंग. तर आज आपण प्री लंडन ॲनालिसिस करणार आहोत. आजपासून आपण संध्याकाळी पण प्री न्यूयॉर्क फोरकास्ट करणार. तर आधी बघून घेऊया की काल आपली होती एफ ओ एम सी. हे बघा, एफ ओ एम सी. तर आज पण आहे आपली न्यूज की अनएम्प्लॉयमेंट क्लेमची, ती संध्याकाळी 6 वाजता. आज तारीख आहे 19 तारीख. तर आधी बघून घेऊया. मंथली टाईम फ्रेमप्रमाणे जर बघितलं तर मंथली टाईम फ्रेमप्रमाणे मार्केट एक हेल्दी बुलिश चालू आहे मंथली आणि विकली प्रमाणे बघायला गेलं तर. अजून मार्केटने रेड कॅन्डल तयार केलेलं नाही आहे आणि रेड कॅन्डल म्हणजे रिट्रेस केलेलं नाही आहे. मंथली प्रमाणे जर बघितलं तर फुल्ली बुलिश चालू आहे. आणि मार्केट कुठून हां, ते पण सांगतो की एफ ओ एम सी होती काल. तर काल मार्केट कुठून रिजेक्ट झालं ते बी बघा. हा आहे हाय हाय बघा इथं 2600 ॲक्युरेट 2600 आहे. 2600 का बरं? 2600 एक सायकोलॉजिकल झोन आहे म्हणून. मार्केटने 2600ला जसं बी ट्रिगर केलं तर दाखवलं असेल की मार्केट आणखी वरती जाणार, पण मार्केट आलं खाली. मार्केटने हे बघा, आता तुम्हाला इथं दाखवून खूप लोकांना ट्रॅप केलं असेल मार्केटने. डेली प्रमाणे बी बघू. विकली प्रमाणे जर बघितलं आता तर ही रिट्रेस 38 केलं गेलं आहे आता मार्केटचं. आणि आपला जो झोन आहे हा याचा, तो येतो 50 आणि 61च्या लेवलमध्ये. इथं बघून लावून घेऊ परत. ठीक आहे, हाच झोन आहे. तर एक मिनिट, त्याला रिमूव्ह करतो. कारण की मार्केट मग विकली प्रमाणे जर बघितलं तर बुल रिट्रेस बुल रिट्रेस बुल रिट्रेस बुल रिट्रेस बुल. आता मार्केट जर इथं येते तर ही रिट्रेसमेंटच असेल. आणि जर याच्या कंपॅरेटिव्ह मार्केटने हाय क्रिएट केला तर आपण रिट्रेस प्रमाणे आपण बुल मूव्ह एक्सपेक्ट करू शकतो. पण मार्केटने याच्या कंपॅरेटिव्ह जर लो क्रिएट केला तर आपण लोअर लोला इथं शॉर्टमध्ये जाऊ शकतो. डेली प्रमाणे जर, आणि इथं बघा आता इथं काय आहे, लिक्विडिटी पॉईंट आहे इथं आता सध्याला. कारण की इथून एक सेलिंग आलेली, ठीक आहे. खालची लिक्विडिटी आहे इथं विकली प्रमाणे, ठीक आहे ना. तर डेली प्रमाणे जर बघितलं आपण तर मार्केटमध्ये काय सिनेरिओ आहे ते बघा. आता काल होती आपली एफ ओ एम सी, ही कॅन्डल 18 हा ही 19 तारीख. तर मार्केटने काय केलं, मार्केटने एवढा बुलमूव दिलेला आहे, बुलमूव रिट्रेस, आणि ह्या रिट्रेस नंतर एवढा स्ट्रॉंग बुलमूव दिलेला आहे. स्ट्रॉंग बुलमूव नंतर एक रिट्रेसमेंट. आपण एक्सपेक्ट करतोय की एक 2630 2650 हा झोन जाऊ शकतं मार्केट. पण अजून मार्केटने तिथं न ट्रिगर करता मार्केट खाली डाऊन साईड मुवमेंट देऊन दिलेली. ती न्यूजने बघा आता. ही आहे डेली प्रमाणे इथं ओपनिंग क्लोजिंग. कारण ओपनिंग क्लोजिंग का बरं? कारण की इथं हे इम्पल्सिव्ह सेलिंग आलेली. तर मार्केटने काय केलं की ह्या कॅन्डल 4 आवर प्रमाणे दाखवून देतो मी तुम्हाला. ही वरती लावून देतो. मार्केटने काय केलं की एवढे लोकांनी, जेवढ्यांनी पण इथं अर्धे लोकांनी सेल केलं, इम्पल्सिव्ह सेलिंग इथूनच आली ना. तर यांची लिक्विडिटी घेण्यासाठी ही कॅन्डल गेली. परत परत इंटर झालेले लोक इथं आले, परत मार्केट तिथं आले, त्यांची ऑर्डर एक्झिक्यूट केली. पण सर्वांचे स्टॉप लॉस इथंच असेल. यांचा स्टॉप लॉस एवढं जर मुवमेंट झालं तर ब्रेक इव्हन केला असेल बाकीच्यांनी. ज्यांनी ब्रेक इव्हन नाही केला आहे त्यांनी याच्यावरती आपलं
कॅन्डलच्या वरती ठेवलेला असेल किंवा कॅन्डलच्या हायला किंवा कॅन्डलच्या हायच्या वरती फ्री जरी ठेवलेला असेल इतका ठेवणार. तर एवढा तर हे बघा आता 100 110 पिप 100 पिपचा स्टॉप लॉस कोणी ठेवलेला नसेल इथून. कारण की रिस्क मॅनेज पण करणं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर एकदम मायनर 0.01 असेल तर $100 ठेवला बी तर त्याला काही फरक पडणार नाही. त्याचा स्टॉप लॉस होतो $10 त्याला एवढा काही फरक पडेल ना. मार्केटने इथं काय दाखवलं? हेड अँड शोल्डर. ठीक आहे. मार्केटने हेड अँड शोल्डरचे मुवमेंट दिलं. मार्केटने हेड अँड शोल्डरची नेकलाईन पण ट्रिगर केली. पण ही कॅन्डलने काय केलं? बघा आता एफ-ओ-एम-सीची कॅन्डलने एफ-ओ-एम-सीची कॅन्डलने रात्री 11:30 आणि 12ला होती न्यूज. तर जितके बी इथं होते एस-एल ब्रेक इव्हन केलेले कॅन्डलच्या हायला एस-एल ठेवणारे सगळ्यांची आधी गेलं मार्केट खाली वरती दोघी साईड मुवमेंट दिली. वरती जाऊन सर्वांना दाखवलं एवढी बुलिश कॅन्डल. आता तर मार्केट हायर टाइम फ्रेमनुसार एक बाय मूव्ह एक्सपेक्ट करून घेत. भरपूर लोकांनी आणि काय म्हणतात क्विक मनीवाले जे आहेत लोक ते एंटर झाले असणार या झोनमध्ये. इथूनच एंटर होऊन गेले असतील याच कॅन्डलमध्ये. बाकीचे स्कॅल्पर निघून जाता पण बाकीचे 2600 जशी पोहोचली त्यांनी काय केलं की होल्ड ठेवला. पण मार्केटने काय केलं यांची ऑल लिक्विडिटी घेतली हां. आणि 2600 हे सायकोलॉजिकल नंबर आहे. तर सायकोलॉजिकल नंबरनुसार मार्केटने एक मुवमेंट खाली दिली. यांची ऑल लिक्विडिटी खालच्या साईडला आली. आता मार्केटने जास्ती लिक्विडिटी वरून घेतलेली सेलर्सची पॉवर. पण मार्केट हायर टाइम फ्रेमनुसार जर बघितलं डेली विकली प्रमाणे तर मार्केट फक्त आणि फक्त जर बघायला गेलं तर मार्केट एक जस्ट रिट्रेसमेंट केलंय. तर एक्सपेक्टेड मूव्ह आहे की हा हे होऊ शकतं. आणि हे का बरं की लो टाइम फ्रेममध्ये मार्केट काय दाखवतंय हे बघा. इथून हा जसा बुल आलेला आहे याच्या कम्पॅरेटिव्ह हा याच्या कम्पॅरेटिव्ह काय झाला लो. याच्या कम्पॅरेटिव्ह परत जर EMA ट्रिगर करून लोअर लो स्ट्रक्चर बनत आलं तर मार्केट इकडं येत येत हे काय होऊन जाणार लोकांना काय दाखवणार की आता 2600ला ट्रिगर झालंय ना तर आता मार्केट पडेल. पण असं न होता मार्केट आता हाय टाइम फ्रेमनुसार डेली विकली प्रमाणे हे जस्ट एक हे फिब रिट्रेसमेंट आणि मार्केट त्याच्यानंतर एक हाय गाठेल. तर तर बघा जास्ती लोअर टाइम फ्रेममध्ये जाण्याचं काही काम नाही आपलं. हा होता आपला एक हे आपलं रेजिस्टन्स झोन. तर मार्केट जर ह्या रेजिस्टन्सला सपोर्ट ॲक्ट करत असेल याला न करता याच्यावरती बी ही कॅन्डलची जी बॉडी आहे या कॅन्डलच्या बॉडीमध्येच जरी आपल्याला स्ट्रक्चर रिव्हर्सल पॅटर्न दिसत असेल तर आपण एक बाय साईड मूव्ह एक्सपेक्ट करणार इथून. आणि स्टॉप लॉस आपण कमी क्वांटिटी ठेवणार आणि स्टॉप लॉस आपण 50 ते 100 पिपच्या आतलाच ठेवू. त्यानुसार म्हणजे पॅटर्न कसं तयार होतं त्यानुसार आपण स्टॉप लॉस ठेवू. आणि बघू इन डिप्थमध्ये मी पण इंस्टाला वगैरे आणि यूट्यूबला व्हिडिओ एडिट कसं करता वगैरे ते शिकतोय. तर कसं नेक्स्ट मूव्ह अट्रॅक्ट करू शकतं ते बघू आपण आता पुढे पुढे. मार्केटने स्ट्रक्चर तर दाखवून दिलेलं आहे खालून हायर आहे. आता तर स्ट्रक्चर एवढं काही बनतही नाही आहे. 30 मिनिट प्रमाणे जर बघितलं तर हे हाय बनतोय इथं. आपली कालची पोझिशन होती एक ती आपण एक्झिट केली ब्रेक इव्हन सारखीच. तुम्हाला दाखवतो आता ते पोझिशन इथं होती आपली 2571.26 25-30 मिनिटाप्रमाणे
टाइम होता 8:30 8:30 हां बस डोजी. हे बघा ह्या कॅन्डलच्या बॉडीला इथं EMA ट्रिगर करत होता. EMA अवॉइड झाला माझ्याने. EMA रेझिस्टन्स ॲक्ट करत होता या टाईम फ्रेमला. तर मी बघितलं की EMAच्या वरती जाते तर क्लोजिंग अबोव्ह झाली तर एक अप एवढा येऊ शकतो. या 80-85 हा झोनपर्यंत. पण मार्केटने काय केलं की पोझिशन लावून दाखवतो मी तुम्हाला. इथं आणि स्टॉप लॉस होता. टार्गेट होतं 85 सॉरी इथं 85 आणि इथं स्टॉप लॉस होता 66चा. असं रिस्क मॅनेजमेंट होतं. इथं होंडा या लिक्विडिटी ब्रोकरप्रमाणे स्टॉप लॉस हिट नाही झालेला आहे. पण ब्रोकरच्या प्रमाणे जर बघितलं तर ब्रोकरप्रमाणे स्टॉप लॉस 66 वाला ट्रिगर झाला आहे. 65, 64 स्प्रेडमुळे मार्केट खाली आलेलं आहे ही कॅन्डलने. या कॅन्डलने स्टॉप लॉस उडवलेला आहे ही रेड कॅन्डलने. पण आपण पोझिशन प्लस ही कॅन्डलचा वेट केला. आपण पोझिशन ह्याच कॅन्डलला एक्झिट केलेली या ग्रीन कॅन्डलला. तर बघूया काय होतंय. आज आपण लंडनमध्ये ट्रेड भेटतो का आपल्याला? जर नाही भेटला तर आपण या सेशनमध्ये एक ट्रेड प्लॅन करणारच आहोत. पण आपलं एक्सपेक्टेड आहे की लंडन लंडनच्या अगोदर आपल्याला जर भेटली डेलीप्रमाणे तर आपण एक बाय साईड एक प्लॅन करणार आहोत. बघू इथं स्ट्रक्चर काय बनतं. EMA कसं आपल्याला बघायला भेटतं इथं. कारण की स्टॉप लॉस 50ला जर एंट्री घेतली तर स्टॉप लॉस या झोनमध्ये ठेवायला चालणार नाही. कारण की ह्याच झोनमध्ये हे बघा ह्याच झोनमध्ये लिक्विडिटी आहे आपली. इथं पण आहे. तर बघू या दोघं झोनमध्ये आपल्या याच्यानुसार रिस्क मॅनेजमेंटनुसार इथं जर आपल्याला मार्केट इथून स्ट्रक्चर भेटत असेल रिव्हर्सलचं तर आपला स्टॉप लॉस असेल हाफला इथं. बघू काय होतं इथं. तसं मी अपडेट करेल तुम्हाला इंस्टामध्ये आणि यूट्यूबला शॉर्ट्समध्ये पण अपलोड करून देणार. ठीक आहे. थँक्यू.